आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। सकाळी 10 किंवा 11 वाजता मुंबईला निघणार, उपोषण करतच सागर बंगल्यावर जाणार। जरांगे पाटील आपल्या आक्रमक भूमिकेवर ठाम। जरांगे सध्या जालन्याच्या भांबेरीमध्ये मुक्कामी। मुख्यमंत्री शिंदेंना काही बोलणार नाही, मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास। मराठ्यांना न मोजणाऱ्यांच्या वाती सुद्धा पेटत नाहीत। मुंबईकडे निघाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप। मराठा समाजाविरोधात माझ्या विरोधात फडणवीसांचं षडयंत्र। आक्रमक होत जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगेंची स्क्रिप्ट ठाकरे पवारांसारखीच। जरांगेंचे सर्व आरोप बिनबुडाचे। या षडयंत्राचा तर पर्दाफाश होणारच। जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारनं संयम ठेवलाय, अंत पाहू नका। जरांगेंकडून सध्या राजकीय भाषा सुरू। खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र सहन करणार नाही। मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना इशारा। बोलताना भान ठेवणं गरजेचं। शिवीगाळ भाषेचा वापर नको। काहीही बोललं की चालतं असं कोणी समजू नये। कायदा सुव्यवस्था सर्वांसाठी सारखीच। जरांगेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आम्ही सगळे सोयऱ्यांची मागणी केली, सरकारनं गाजर दिलं। ओबीसीमधून आरक्षणाची मागणी असताना स्वतंत्र आरक्षण दिलं। जरांगे पाटलांची सरकारवर टीका। जरांगे 4-5 महिन्यांपासून काम करतायत। आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचं काही लोकांचं काम। जरांगेने आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केलंय। बच्चू कडूंचा इशारा। जरांगेने केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे। अंबादास दानवेंची मागणी। सरकारनं गुलाल उधळला, मग जरांगेंना आंदोलनाला का बसावं लागलं? अंबादास दानवेंची सरकारवर टीका। आरक्षण दिल्यानंतरही जरांगेंनी आरोप करणं चुकीचं। जरांगेंची दिशाभूल केली जाते, त्यांनी सावध राहावं। जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपानंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। एका व्यक्तीवर आरोप करून जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये। समाज हितासाठी जरांगेंनी आपला निर्णय मागे घ्यावा। बच्चू कडूंचं जरांगेंना आवाहन। राज्यात वातावरण चिघळू लागलंय। सरकारनं मनोज जरांगेंना फसवलं। समाजामध्ये भांडणं लावून भाजप राजकीय पोळी भाजतंय। आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा। जरांगेंना कुणीतरी गैरसमज करून देतंय। जरांगेंच्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही। जरांगेंच्या फडणवीसांवरील आरोपांवर सुजय विखेंची प्रतिक्रिया। मुंबईतील उपमुख्यमंत्री फडणवीसांचे निवासस्थान सागर बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सागर बंगल्याची पाहणी। जरांगे पाटलांच्या फडणवीसांवरील आरोपानंतर आमदार प्रसाद लाड आक्रमक। बारामतीच्या तुतारीद्वारे जरांगे बोलत असल्याचं कार्टून ट्विट। मनोज जरांगेंनी तोंड सांभाळून बोलावं। सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं। फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा जरांगेंना नैतिक अधिकार नाही। प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर निशाणा। फडणवीसांवरील बिनबुडाचे आरोप असमर्थनीय। कुणीही बोलताना गांभीर्यानं बोलावं। राजकीय आरोप जरांगेंनी टाळावेत। आशिष शेलारांचा जरांगेंना सल्ला। 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जातीयवाद, धर्मवादाचं राजकारण। भाजपची भूमिका आरक्षण विरोधी। मराठा ओबीसी वाद निर्माण करून भाजपनं खतपाणी घातलं। रोहित पवारांची टीका। देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत नेते, त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। मग या सरकारनं मराठा समाजाचं आरक्षण घालवलं, त्यावर जरांगे बोलत नाहीत। चंद्रशेखर बावनकुळेंचा जरांगेंवर निशाणा।